विद्यार्थी मित्र, आज आपण आपल्या इयत्ता 11वीच्या मराठी योग भारती या पाठ्यपुस्तकातील 4थ्या क्रमांकाची कविता पाहणार आहोत। त्या कवितेचं नाव आहे, त्या कवितेचं शीर्षक आहे झाडांच्या मनात जाऊ। झाडांच्या मनात जाऊ। आणि या कवितेचे कवी आहेत कवी नलेश पाटील। कविता पाहण्यापूर्वी कवी नलेश पाटील यांचा परिचय आपण बघूया। कवी नलेश पाटील हे मराठी साहित्यातील श्रेष्ठ दर्जाचे निसर्ग कवी आणि चित्रकार म्हणून प्रसिद्ध होते। निसर्गाचं सुंदर वर्णन त्यांनी आपल्या काव्यामधून केलेलं आहे आणि सुंदर असं चित्रकार म्हणून ते होते। सुंदर सुंदर चित्र ते काढत असत। शब्द, नाद, लय आणि अर्थ यांची उत्तम जाण असलेले हे नलेश पाटील कवी होऊन गेले। दोन शब्दामधील विरामाचं नेमकं भान आणि विलक्षण चित्रमयी मांडणी ही त्यांच्या कवितांची वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील। शब्दांचा योग्य असा उच्चार करणं, विराम कुठं घ्यायचा, विराम म्हणजे थांबणं, याचं भान असलेले कवी हे नलेश पाटील म्हणून प्रसिद्ध होते। आणि चित्रमयी मांडणी त्यांच्या मांडणीमधून एक निसर्गाचं चित्र आपल्या मनचक्षुसमोर येत आहे। अनेक निसर्गदत्त घटकांचे तरळ दर्शन त्यांच्या काव्यामधून घडताना आपल्याला दिसून येतं। निसर्गातील सुंदर सुंदर घटना, झाडं, झुडपं, पशु पक्षी किंवा खळाळतं पाणी, याचं नादस्पर्शी चित्रस्पर्शी वर्णन कवी आपल्या काव्यामधून करताना दिसून येतो। हिरवं भान हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे। प्रस्तुत ही जी कविता आहे झाडांच्या मनात जाऊ, ही कविता सुद्धा हिरवं भान या काव्य संग्रहातून निवडलेली आहे। कवितेच्या गावा जावे या लोकप्रिय काव्य गायनाच्या कार्यक्रमातील सादरीकरणामध्ये त्यांचा सहभाग होता। कवितेच्या गावा जावे या नावाचा कार्यक्रम काही कवींनी मिळून ठेवलेला होता। त्या कार्यक्रमामध्ये कवी नलेश पाटील हे काव्य गायन करत असत। त्यामध्ये अशोक नायगावकर, निरंजन उजगरे, नलेश पाटील, अशोक बागवे असे कवी काव्य सादरीकरण करायचे। कवी नलेश पाटील यांचा जन्म महाराष्ट्रातील पालघर या ठिकाणी झाला। 29 जानेवारी 1954 त्यांचा जन्म झाला आणि त्यांचा मृत्यू 7 सप्टेंबर 1916 मुंबईमध्ये झाला। कवी नलेश पाटील पहाडी आवाजामध्ये, श्रेष्ठ दर्जाच्या उच्च आवाजामध्ये, परखड आवाजामध्ये कविता सादर करत असत। तरल शब्द आणि खुले स्वर यामुळे त्यांनी गायलेली कविता ऐकणाऱ्याच्या मनामध्ये दीर्घकाळ रेंगाळत राहायची। शब्दांचा तरलपणा कवी काव्यामधून चित्रित करताना दिसून येतो। शब्दामध्ये काय सामर्थ्य असतं हे कविता वाचल्यानंतर नादस्मयी स्पर्श त्याचा जाणीव आपल्याला होते। मानवी भावभावनांचं आरोपण कवी काव्यामधून करताना दिसून येतं। म्हणून कवीने या ठिकाणी म्हटलेलं आहे की झाडांच्या मनात जाऊ। झाडांना सुद्धा मन असतं, वृक्षांना सुद्धा मन असतं, झाडांना सुद्धा भावना असतात। मग ती सुखाची भावना असेल, दुःखाची भावना असेल, आनंदाची भावना असेल, खेदाची भावना असेल, झाडांना सुद्धा कळतं, त्यांना सुद्धा मन आहे।
असा विचार कवीने या काव्यामध्ये चित्रित केलेला आहे. आपल्याला लाजाळू सारखी वनस्पती माहिती आहे बा. लाजाळू सारख्या वनस्पतीला आपण जर स्पर्श केला तर त्याची पानं मिटतात. म्हणजे झाडांना सुद्धा मन आहे, झाडांना सुद्धा भावना आहे, झाडांना सुद्धा कळतं. झाडं ही निसर्गाची आपल्याला मिळालेली अशी देण आहे की झाडंही सतत दुसऱ्यासाठी देतच राहतात. स्वतः ते ऊन वारा पाऊस झेलतात, दुसऱ्यांना सावली देतात, फळं फुलं देतात आणि आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून कवीने या काव्यामध्ये झाडांचं मन शोधलेलं आहे आणि झाडांच्या मनाशी कवी एकरूप होऊ इच्छित आहे. मन नावाचं इंद्रिय आपल्याला आहे पण ते दिसत नाही, ते अदृश्य आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं संतांनी म्हटलेलं आहे. बहिणाबाई चौधरीने म्हटलेलं आहे, मन वडाय वडाय उभ्या पिकातलं डोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. ते वाईट गोष्टीकडे धाव घेतात. कवीचं मन मात्र निसर्गामध्ये शोध घेत आहे. निसर्गातील चांगलेपणा कवीला जाणवतोय. म्हणून झाडांचं हिरवं वैभव कवी शोधतोय, चित्रित करतोय की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी आळवती सुस्वरे. असं संत तुकारामांनी म्हटलेलं आहे की पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर ही निसर्ग सृष्टी अशी भरभरून बहरून आलेली असते. पाना फुलांचे रंग, सप्तरंगी रंगांची उधळण निसर्ग करत असतो. तांबडा हिरवा निळा लाल ताना पी हिनी जापा. तांबडा निळा पिवळा हिरवा जांभळा पारवा अशा या रंगांची उधळण निसर्गामध्ये निसर्ग भरभरून देतच असतो. निसर्गामध्ये दातृत्व हा गुण आहे आणि या फुलणाऱ्या निसर्गावर भिरभिरणारी फुलपाखरं, थुई थुई नाचताना हसणारं पाणी, फांद्या फांद्यावरील पक्षी, ऊन सावल्यांची नक्षी या चैतन्यमय निसर्ग सोहळ्याशी कवी एकरूप होऊन जातो. बघा, झाडं झुडपं ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये फुलतात त्यावेळेस रंगीबेरंगी फुलपाखरं त्या ठिकाणी उडत असतात. थुई थुई नाचणारं पाणी आपल्याला चौकडं दिसतं. तसं पालघर म्हणजे कोकणामध्येच कवीचा जन्म झालेला आहे, त्यामुळं कोकणाचं निसर्ग सौंदर्य कवीनं शब्दामध्ये चित्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे, टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. फांद्या फांद्यावरील पक्षी, कवी बघा थुई थुई नाचताना हसणारं पाणी असं म्हणतोय. खळाळणारं पाणी हसते, जणू काही आनंद देत आहे. निसर्ग आपल्याला शिकवतो, निसर्ग आपल्याला जगवतो. निसर्ग हा एक आपल्याला शिक्षक आहे, आपल्याला तो शिकवत राहतो, चांगलं चांगलं देत राहतो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याचे हात घ्यावे. निसर्गाचा दातृत्व हा गुण आपल्यामध्ये असला पाहिजे. स्वार्थी जगामध्ये स्वार्थीपणाने वागणाऱ्या माणसाला निसर्ग दातृत्व शिकवतोय. ऊन सावल्यांची नक्षी, बघा ऊन आणि सावली त्यांचा खेळ सतत चालू राहतो. बघा, झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात. झाडामुळं हवेतला कार्बन डायऑक्साईड वायू जे आहे ते शोषण करतात. म्हणजे आपलं जे वाईट आहे ते घेतात आणि चांगलं ते देतात. आपल्याला जीवन जगण्यासाठी लागणारी फळं फुलं सावली देतात, त्याचबरोबर आपल्याला ते जगवतात. म्हणून चैतन्यमय हा निसर्ग सोहळा आहे असं कवी या ठिकाणी वर्णन करतोय. निसर्गातील हे अम्लान सौंदर्य आहे. कवीने त्याला अम्लान सौंदर्य म्हटले, सुंदरता म्हटले, न विटणार. मानवी मन दुःखी झालं, कष्टी झालं तर मनुष्य निसर्गामध्ये फिरायला जातो आणि मग त्याचा गारवा, त्याचं रूप सौंदर्य आपण न्याहाळल्यानंतर, त्याचा आस्वाद घेतल्यानंतर, त्याची सुंदरता पाहिल्यानंतर ते निसर्ग आपल्याला शिकवतो की मानवी जीवनामध्ये सुद्धा उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे. मनुष्याचा जन्म होतो, काही काळ तो जगतो, कालांतराने तो
शारीरिक दृष्ट्या तो मृत्यू पावतो, पण निसर्गातील जे सुंदरता आहे कवी चित्रित करण्याचा प्रयत्न करतो. सौंदर्य ही मनाची अवस्था आहे आणि मनाला ते जाणवलं पाहिजे. घेता घेता आपणही त्या निसर्गाचा भाग होऊन सौंदर्यात अनुभूतीचं दान विश्वाला द्यावं असं कवी या ठिकाणी सांगतो. असं कवीला वाटत राहतं. बघा, निसर्गाचं हे न कोमेजणारं, अम्लान म्हणजे न कोमेजणारं, ऱ्हास न पावणारं किंवा खिन्न न होणारं, अवीट नेहमी टवटवीत असलेलं हसरं हे टवटवीत आनंदी रूप आपणही घ्यावं आणि या सौंदर्याचा अनुभव, सुंदरतेचा अनुभव, आनंदाचा अनुभव आपण घेऊन हे दान आपण विश्वाला दिलं पाहिजे असं कवी या काव्यामध्ये सांगतो. तर कवितेमध्ये कवीनं शब्दांच्या माध्यमातून काय सांगितलेलं आहे ते आपण बघूया. पहा, कवितेमध्ये कवी काय म्हणतोय, पान नंबर 16 झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होणी गाऊ. हा कवीनं सुंदर वर्णन केलेलं बघा. झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होणी गाऊ, बहरात वसंता मधल्या तो सूर सावळा ऐकत, जातील फुले ही रंगुण जन्माला अत्तर घालत. चल सुराबरोबर आपण तो फाया कानी ठेवू, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार हो. खेळून रंगपंचमी फुलपाखरे भिजली सारी, हा थवा असे रंगीत की पताकाच फिरणारे. हे भिरभरणारे तोरण दाराला आणून लावू, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार हो. ही कोणाची रे करणी डोळ्यात झऱ्याचे पाणी, हे उधाण आनंदाचे की देवा घरची गाणी. गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार हो. पाण्यात उतरवणे माझे मन खडकावर बसताना, थुई थुई नाचरे पाणी मज दिसते रे हसताना. एक रोप तुषाराचे मज मायेने खाली न्हाऊ, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार हो. ओंजळीमध्ये मी अलगद आकाश जरासे धरता, आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरता, हातात ऊन डचमळते नि सूर्य लागतो पोहू, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार हो. हे फांदीवरले पक्षी की हंगामाचे साक्षी, झाडांच्या पायी काढी सावली उन्हावर नक्षी, मग तिलाच फुटले पंख नि त्यांचे झाले काऊ, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार हो. मानवी स्पर्शना जेथे असतील फुले पाखरे, हा कवीनं सुंदर वर्णन केलेलं बघा. तिथं मानवी जीवनातील दुःख नाही, सगळा आनंदी आनंद आहे. कवी झाडांच्या भावना शब्दामधून स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. मानवी स्पर्शना जेथे असतील फुले पाखरे, रानात अशा तू मजला ईश्वरा जरा टाकरे. मी झाड होऊन तेथे पसरीन आपुले बाहू, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ. अतिशय सुंदर गेय अशी कविता कवीनं चपकर शब्दामध्ये निसर्ग सौंदर्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा झाडांना सुद्धा मन आहे. मानवी मनाचा थांगपत्ता मनुष्याला अजून लागला नाही. कवी झाडांचं मन शोधतोय, कारण ते दातृत्व आहे, ते देत राहतात, ते सुंदरतेने ते सजलेलं आहे, मन बहरलेलं आहे, आनंदी आहे, उत्साही आहे. कारण मन प्रसन्न असलं की सगळ्या गोष्टी साध्य होतात बघा. तर माणसाचं मन दुःखी असलं
की त्याचा शरीरावर सुद्धा परिणाम होतो. झाडांना सुद्धा दुःख होतं, झाडांना सुद्धा आनंद होतो, झाडं सुद्धा, परंतु झाडं देतच राहतात. दातृत्व हा गुण त्यांच्यामध्ये आहे. म्हणून कवी असं म्हणतोय, विचार करतोय, कवी कल्पना करतोय की झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ. बघा, पानं झाडांना येतात. पानं सुरुवातीला कोवळी असतात, नंतर कालांतरानं बघा सुरुवातीला पोपटी रंग असतो त्यांना, नंतर गडद हिरवा रंग होतो, कालांतरानं ते पिवळे पडायला लागतात आणि नंतर पान गळती होते. बघा, उत्पत्ती, स्थिती आणि लय हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून मनुष्यानं सुद्धा त्याचं जीवन भरभरून आनंदानं जगलं पाहिजे, हा कवी या ठिकाणी सांगतो. झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊनी गाऊ. बघा की शब्दमयी एक चित्रण कवी या ठिकाणी करतोय. पोपटी स्पंदन म्हटलेलं आहे. आपल्या हृदयाचं स्पंदन चालू असतं, हृदयाची धडधड चालू असते. हृदयाचं स्पंदन आहे म्हणून आपण जिवंत राहतो. आणि पोपटी रंगाचं स्पंदन आहे तिथं निसर्गामध्ये, झाडामध्ये. तांबडा, निळा, हिरवा, पिवळा, जांभळा, केशरी असे सप्तरंगांची उधळण निसर्गामध्ये आहे. आणि मग जणू काही कोकिळ पक्षाप्रमाणे आपण आनंदानं त्या निसर्गामध्ये जाऊन गाणं गाऊया. आनंदाच्या क्षणी गाणं गायलं जातं, ते शब्द आपल्या मुखावाटे बाहेर पडत असतात. आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे. बघा, क्षणात येऊन सरसर हिरवे, क्षणात येऊन ऊन पडे. बघा, निसर्गामध्ये आनंद आहे. निसर्ग आपल्याला आनंदानं जीवन जगण्याचं शिकवतो. म्हणून कवीनं म्हटलेलं आहे, बहरात वसंता मधल्या तो सूर सावळा ऐकत, जातील फुले ही रंगुण जन्माला अत्तर घालत. बघा, चल सुराबरोबर आपण तो फाया कानी ठेवू, झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ. वसंतामध्ये त्या निसर्गाला बहर आलेला असतो. परमोच्च सौंदर्याची अवस्था वसंत ऋतूमध्ये असते. आणि म्हणून कवीनं म्हटलेला बहर आलेला आहे. फुलं अशी उमललेली, त्याचा सुगंध येतोय. आणि ते फुलपाखरं त्या ठिकाणी त्या फुलावर गुंजारव करतायत. कवी या ठिकाणी म्हणतो, बहरात वसंता मधल्या तो सूर सावळा ऐकत. सावळा सूर आहे म्हणजे स्पष्ट नाहीये. निसर्गाचा सूर आपल्याला ऐकू आला पाहिजे. कवीला ऐकू येतो तो. जातील फुले ही रंगुण जन्माला अत्तर घालत. बघा, फूल सुरुवातीला ते कळी असतं, नंतर ते पूर्ण उमलतं आणि ते आपल्याला सुगंध देतं. त्या सुगंधाचं अत्तर तयार होतं. म्हणजे मरावे परिकीर्ती रूपी उरावे. जो स्वतःसाठी जगला तो मरत असतो, जो दुसऱ्यासाठी जगला तो खऱ्या अर्थाने जगत असतो. म्हणून फुलं काय सांगतात की जातील फुले ही रंगुण जन्माला अत्तर घालत. फुलं रंगतात, रंगीबेरंगी फुलं असतात आणि त्यांचा सुगंध बहरत असतो. त्यांना माहीत असतं की आपलं जीवन हे क्षणिक आहे. मानवी जीवन सुद्धा क्षणिक आहे, की नाही क्षणाचा भरवसा, तरी जीवनामध्ये आनंद आपण लुटला पाहिजे, हे कवी या ठिकाणी सांगतो. चल सुराबरोबर आपण तो फाया कानी ठेवू. की हे जीवनाचं एक सूर असला पाहिजे, जीवन जगण्याची एक लय असली पाहिजे. ते निसर्ग आपल्याला शिकवतो. तो अत्तराचा फाया आपण कानामध्ये घालून जीवनामध्ये दुसऱ्यांना सुगंध देण्याचा प्रयत्न करू, हे कवी या ठिकाणी सांगतो. की ते आपण चांगलं ते घेतलं पाहिजे, चांगलं ते स्वीकारलं पाहिजे. निसर्गाचं, इतरांकडलं चांगलं ते स्वीकारलं पाहिजे आणि आपणही चांगलं देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कवी या ठिकाणी सांगतो. खेळून रंगपंचमी फुलपाखरे भिजली सारी, हा थवा असे रंगीत की पताकाच फिरणारी. पहा, रंगीबेरंगी फुलपाखरं त्या ठिकाणी त्या फुललेल्या झाडाझुडपावर फिरतायत, गुंजारो करतायत. जणू काही त्यांची रंगपंचमीचा खेळ चाललेला आहे. आपल्याकडे रंगपंचमी
साजरी केली जाते, नवरंगांची सप्तरंगांची उधळण केली जाते आणि विविध रंग उधळून जीवनामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न केला जातो. फुलपाखरं अशी रंगीबेरंगी रंगाची फुलपाखरं जणू काही त्या रंगपंचमीमध्ये भिजलेली आहेत, चिंब झालेली आहेत आणि हा त्यांचा थवा कवीला जाणवतोय, रंगीत आहे. पण कवीला वाटतं की हा थवा नाही तर ही पताका आहे, जणू काही विजयाचं प्रतीक ते दाखवतात. आणि हे भिरभिरणारे तोरण दाराला आपण लावू. आपल्याकडे दाराला तोरण बांधलं जातं की उत्सवाच्या प्रसंगी, आपल्या घरी शुभ कार्य असेल त्या प्रसंगी, आनंद असेल त्या प्रसंगी, दिवाळी असेल, दसरा असेल, सण असेल, उत्सव असेल, एखादा धार्मिक कार्यक्रम असेल, त्या दिवशी आपण आपल्याकडे दाराला तोरण बांधतो आनंदाच्या क्षणी. तर जणू काही त्या रंगीबेरंगी रंगाचं तोरण आपल्या दाराला लावलं पाहिजे. आणि अशी कल्पना या ठिकाणी कवी करतोय की निसर्गाकडून हे शिकलं पाहिजे की नेहमी आनंद घेतला पाहिजे. ही कोणाची रे करणी डोळ्यात झऱ्याचे पाणी, हे उधाण आनंदाचे की देवा घरची गाणी. बा हे कोण करते? निसर्ग हे फुलवतो कोण? निसर्गाला हे शिकवतो कोण? ही करणी, हे कार्य कोणाचं आहे? जणू काही निसर्गाला सुद्धा झऱ्याच्या रूपानं डोळे आहेत. जसं आपल्या डोळ्यातून पाणी येतं तसं ह्या निसर्गातील झऱ्यामधून हे पाणी वाहत असतं, खळाळणारं पाणी असतं. हे आनंदाचं उदाहरण आहे. बघा त्या ठिकाणी ते खळाळत येत राहतं, एक त्या ठिकाणी त्याचा साठा होत राहतो आनंदाचा. ही देवाघरची गाणी आहेत का? त्या पाणी ज्यावेळेस वाहत राहतं त्या वाहत्या पाण्याला सुद्धा एक आवाज असतो आणि ते जणू काही गाणं गात आहे असं कवी या ठिकाणी वर्णन करतोय. गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू. त्या गाण्यामध्ये आपण हे त्या लईमध्ये गुंतलं पाहिजे, आपण त्याच्याबरोबर वाहत गेलं पाहिजे. निसर्गाची ही गाणी आपण ऐकली पाहिजे. तो स्वर, लय, ताल, नाद, त्याचा अर्थ कवी शोधण्याचा प्रयत्न करतो. कवी काय म्हणतो बघा, पाण्यात उतरून माझे मन खडकावर बसताना. बघा त्याच्यामध्ये कवी पाण्यात उतरतोय पण मन खडकावर आहे, म्हणजे मनामध्ये त्या ठिकाणी निसर्ग शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि दुरूनच निसर्गाचा आस्वाद कवी घेतोय. थुई थुई नाचरे पाणी मज दिसते रे हसताना. ते पाणी आहे, थुई थुई नाचतंय आणि जणू काही ते हसतंय, आनंद देत आहे. हा भाव कवी या ठिकाणी वर्णन करतो. एक रोप तुषाराचे मज मायेने खाली न्हाऊ. एक तुषार कवीच्या अंगावर रोपाच्या माध्यमातून पडतं, म्हणजे एक त्याचं पाणी अंगावर येत आहे निसर्गातलं आणि जणू काही निसर्ग आपल्याला माया लावतो आहे, प्रेम लावतो आहे, प्रीती लावतो आहे, असा भाव कवीने या ठिकाणी काव्यामध्ये चित्रित केलेला आहे. ओंजळीमध्ये मी अलगत आकाश जरासे धरता, आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरता. पहा की कवी कल्पना आहे, कवी आकाश ओंजळीमध्ये धरण्याचा प्रयत्न करतोय. आता आकाश काय आपल्याला ओंजळीमध्ये शब्दशः पकडता येत नाही, म्हणजे आकाशाची भव्यता कवी घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरीन, म्हणजे निसर्गा एकमेकाला देतच असतो. बघा की पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत आहेत, म्हणजे तत्व आहेत. हे तत्व आपल्याला जीवन जगवतात. शरीरामध्ये पृथ्वी आहे आणि पृथ्वीवर सुद्धा वेगळ्या प्रकारचे निसर्ग फुललेला असतो. आप म्हणजे पाणी, 71% पृथ्वीवर पाणी आहे, 29% जमीन आहे. आपल्या शरीरात सुद्धा 71% पाणी असतं. म्हणून पृथ्वी, आप, तेज म्हणजे शक्ती, निसर्गामध्ये शक्ती आहे आणि आपल्याला जी शक्ती दिलेली आहे ती सुद्धा निसर्गानं दिलेली असते, त्या देवानंच दिलेली असते. म्हणून जणू काही अवघ्या पाण्याची ओटी कवी भरतोय. ओटी भरणं म्हणजे समृद्धी असणं. स्त्रिया ओटीमध्ये त्या ठिकाणी धान्याची ओटी भरली जाते, धान्य घेतात. माहेरी आलेली स्त्री, ती सून किंवा मुलगी, तिची ओटी भरली जाते, एक समृद्धीचं प्रतीक. आणि हातात ऊन डुचमळते आणि सूर्य लागतो पोहू. बघा
की ऊन म्हणजे एक दुःखाचं प्रतीक किंवा त्रासाचं प्रतीक, की जणू काही ही कल्पना आहे की ते चित्र पाहताना नादमयी किंवा चित्रमयीची उपमा प्रतिमा कवी या ठिकाणी दाखवतात की जर पाण्याला स्पर्श केल्यानंतर, पाण्याला हलवल्यानंतर, मानवी जीवनाचा स्पर्श झाल्यानंतर जणू काही त्यातला सूर्य डुसमळू लागतो, पोहू लागतो, असं कवी या ठिकाणी सांगतो. हे फांदीवरले पक्षी की हंगामाचे साक्षी. पक्षी फांदीवर बसतात, पण हे तात्पुरते आहेत का? हंगाम हा तात्पुरता असतो, पण हे तात्पुरते आहेत का? जरी ते तात्पुरते असले तरी ते त्या ठिकाणी निसर्गामध्ये फुलत राहतात, उडत राहतात, आकाशामध्ये भरारी घेत राहतात, झाडाझुडपावर डोलत राहतात, आनंद घेत राहतात, हे कवी या ठिकाणी सांगतात. झाडांच्या पायी काढी सावली उन्हावर नक्षी. बघा, त्या सूर्य झाडावर ऊन पडतं आणि त्या झाडामधून त्या ठिकाणी खाली सावली पडते आणि वाऱ्यानं त्या झाडांचे पानं हलतात, त्यावेळेस ती खालची जी नक्षी असते, ऊन सावल्यांचा जणू काही खेळ चाललेला असतो आणि सुंदर अशी जी डिझाईन काढलेली असते, नक्षीकाम केलेलं असतं, ती नक्षी जणू काही सावली उन्हावर नक्षी काढते. सुंदर ऊन सावल्याचा खेळ हा त्या ठिकाणी चाललेला असतो सूर्याच्या प्रकाशामुळं आणि त्या झाडांच्या सावलीमुळं हा खेळ चाललेला असतो, असं कवी या ठिकाणी म्हणतो. ते सुंदर नक्षीकडं कवी त्या दृष्टीनं पाहतोय. मग तिलाच फुटले पंख नि त्यांचे झाले काऊ. त्या सावलीला जणू काही पंख फुटलेले आहेत आणि काऊ म्हणजे पक्षी, कल्पना आहे. आणि आकाशामध्ये ते भरारी घेतात. पक्षी बघा स्वच्छंदी असतात, आनंद घेतात, भरभरून आनंद घेतात. मानवी स्पर्शना जेथे. बघा, मनुष्य जीवनातील कुठल्याही ज्या स्वार्थाच्या भावना आहेत ह्या निसर्गामध्ये नाहीत. निसर्ग आपल्याकडे काही राखून ठेवत नाही, मनुष्य मात्र प्रत्येक गोष्ट आपल्याकडे राखून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. असतील फुले पाखरे मानवी स्पर्शना जेथे, असतील फुले पाखरे रानात अशा तू मजला ईश्वरा जरा टाकरे. जिथं मानवी स्पर्श नाही, म्हणजे मानवी स्पर्श आला की तिथे विकार आले. निसर्गाकडे विकार नाही, मनुष्याकडे मात्र विकार असतात. मनुष्याकडे विषय असतात. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहम, संशय आणि चिंता या अष्टविकारांनी मनुष्य भरलेला असतो. आणि कुठल्या तरी एका त्या भावनेतून मनुष्य बोलत असतो. कवी या ठिकाणी ईश्वराला म्हणतोय की रानात अशा तू मजला ईश्वरा जरा टाकरे. जिथं मानवी स्पर्श नाही, जिथं केवळ आणि केवळ निसर्ग आहे. लोक काय म्हणतील याचा विचार कवी या ठिकाणी करत नाही, पण निसर्गाचं भरभरून आस्वाद घेण्याचा प्रयत्न कवी या काव्यामध्ये करतोय. पुढं कवीने म्हटलेले शेवटी, मी झाड होऊन तेथे पसरीन आपले भाव. बघा, स्वतः झाड बनण्याचा प्रयत्न कवी करतोय आणि अशी कल्पना करतोय की मी अशा ठिकाणी जाईल तिथे मानवी स्पर्श नसेल, मी झाड होईल आणि मी माझे बाहू पसरेल, सगळ्यांना आपल्या जीवनामध्ये आनंद देण्याचा, सौंदर्य फुलवण्याचा प्रयत्न मी करील. अशा प्रकारे ही नलेश पाटील यांनी झाडांच्या मनात जाऊ ही काव्यरचना या ठिकाणी केलेली आहे. हे काव्य या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. मित्र हो, आज या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.